एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होते, सोबत पुढे प्रकाश आंबेडकर. पृथ्वीराज चव्हाणांनी ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, पंतप्रधानांचे सल्लागार राहिलेले आहेत आणि त्यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव आहे. परंतु हे नवीन रूप आम्ही त्यांचं पहिल्यांदा पाहतो. आजकाल तेही ज्योतिष सारखं भविष्य सांगायला सुरुवात त्यांनी केलेलं आहे. मला वाटतं अशा ज्या काही घडामोडी असतात त्या सहजासहजी लीक होत नाहीत, कुणाला माहीत नसतं. जर 19 डिसेंबरला आता जर होणार असेल तर त्यांना त्याची काही माहिती असेल तर त्याची कल्पना आम्हाला नाही. परंतु जे काही होईल किंवा होण्याचे संकेत आता दिसत नाहीत, परंतु झालं तरी त्या अत्यंत उच्च पातळीवर होतं, त्याची माहिती खाली कुणालाही नसते. प्रकाश आंबेडकरांनी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होतील असं जे काही विधान केलं त्यांचे आम्ही आभार मानतो. परंतु ह्या राजकीय ज्या घडामोडी असतात यामध्ये कोण कधी काय होईल हे आजच्या घडीला तरी निश्चित सांगता येणार नाही. भविष्यामध्ये जे काही चित्र होईल ते एनडीए म्हणून, महायुती म्हणून हा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी खाली होईल. भाजपला तुमच्यापेक्षा संभाजीनगर महानगरपालिकेत जास्त जागा लागेल. आणि दुसरा प्रश्न तर असा आहे की दोन आमदार आमदारांच्या मुलांवर बरंच राजकारण आहे. निवडणूक आहे, याच्यामध्ये प्रत्येक जण तिकीट मागतोय, त्यांना मागू दे ना, त्यांचा हक्क आहे तो. त्याचा निर्णय, अंतिम निर्णय हे एकनाथ शिंदे साहेब घेणार. महायुतीमध्ये किती जागा वाटप होणार आहे, काय होणार आहे याची आणखी आमची बोलणी प्राथमिक सुद्धा सुरू झालेली नाही. कदाचित उद्या बैठक घेण्याचा आमचा मानस आहे. आता भाजपच्याही वरिष्ठ नेत्यांशी मी बोलतोय, उद्या एक पहिली बैठक उद्या घ्यावी असं माझं मत आहे. त्या संदर्भात मी अतुल साहेब किंवा त्यांचे इतर सहकारी असेल त्यांच्याशी मी आज बोलणार आहे. परंतु युती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या मागण्या किंवा इच्छुकाची गर्दी ही कायम राहणार आहे आणि त्याला आपण टाळू शकत नाही.